मतदार ओळखपत्र प्रकरणामध्ये प्रकाश राज यांना जामीन मंजूर झालाय। बंगळुरू न्यायालयाकडून प्रकाश राज यांना जामीन मिळालाय। वेगवेगळ्या राज्यांमधील अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नोंदणी होती असताना सुद्धा 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ती माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील वळसंकर हॉस्पिटलनं पुढाकार घेतलाय। हॉस्पिटलनं अरबाजच्या वडिलांच्या उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली। शिंदेच्या शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाच्या विनंतीनंतर वळसंकर हॉस्पिटलनं हा निर्णय घेतलाय। दरम्यान उपचारादरम्यान मोठा खर्च झाल्यानं आर्थिक मदत आणि हॉस्पिटलकडून होणारी लूट याविषयी अरबाजनं एक सोशल मीडियावरती भावनिक व्हिडिओ शेअर केला होता। एकनाथ शिंदे कोण आहेत? कन्हैया कुमार यांनी ही टीका केली। अमित शहा शिंदेना जे काही सांगतील तेच ते करतील, शिंदेमध्ये स्वाभिमान नाही अशी टीका कन्हैया कुमार यांच्याकडून करण्यात आली। तर यावर अमेय घोलेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले। एकनाथ शिंदे का क्या है? अमित शाह अभी फोन करेगा, कहेगा एक टांग पे खड़ा हो जाओ, एक टांग पे खड़ा हो जाएंगे, फिर कहेगा कि सर के बल खड़ा हो जाए तो सर के बल खड़े हो जाएंगे। इस आदमी की कोई राजनीतिक वजूद है? कोई स्वाभिमान है? इस आदमी को थोड़ा सा भी शर्म है? इस देश में गौरवशाली मराठा इतिहास है, उसकी राजनीति से निकला हुआ व्यक्ति आज अमित शाह के चरणों में सरेंडर है। चंदा लो, धंधा दो, इस पूरे मॉडल पे जो है इनका काम चल रहा है। एकनाथ शिंदे के अंदर अगर हिम्मत है तो अमित शाह के खिलाफ बोल करके दिखाए। अमेय घोले यांनी काय ट्विट केले ते आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या जनतेनं कुणाचं अस्तित्व आहे आणि कुणाचं नाही हे निवडणुकीतून स्पष्ट केलंय। जनतेसाठी काम करणाऱ्या शिंदेंच्या नेतृत्वावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व वाचवण्यावर लक्ष दिलेलं जास्त बरं होईल। आधी काँग्रेसने स्वतःच्या घरात उरले सुरले आमदार खासदार सांभाळा, नाहीतर उरलेलं अस्तित्व शोधायलाही भिंग घ्यावं लागेल, अशी टीका अमेय घोले यांनी केली।